आपण रोज कितीतरी गोष्टी करतो नाही का, पण कधी विचार केलाय की त्यापैकी किती गोष्टी खरोखरच महत्वाच्या आहेत? आज आपण एका अशाच प्राचीन गाथेचा शोध घेणार आहोत जी आपल्याला प्रयत्न या शब्दावर पुन्हा एकदा विचार करायला लावते. ही फक्त एक जुनी गोष्ट नाही, तर आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यासाठी एक आरसा आहे. जरा कल्पना करून बघा, तब्बल 100 वर्ष दर महिन्याला एक यज्ञ, म्हणजे एकूण 1200 यज्ञ. एका माणसाचा ठाम विश्वास होता की हे कठोर कर्मकांड, ही अविरत साधना त्याला थेट मोक्षाच्या दारात घेऊन जाईल. पण त्याचा तो विश्वास, ती 100 वर्षांची मेहनत, सगळं चुकीचं ठरणार होतं. चला तर मग आपण थेट त्या काळात जाऊया जिथे श्रद्धा आणि परंपरा या जगण्याचा आधार होत्या. ही गोष्ट आहे अग्नीच्या साक्षीने घेतलेल्या एका शपथेची, 100 वर्षांच्या एका अतूट कर्मकांडाची. डोळे बंद करून कल्पना करा, आपण वेळुवन विहारात आहोत. दुपारचं ऊन तापलंय, पण तरीही तिथे एक वेगळीच शांतता आहे. हवेत अगरबत्तीचा आणि फुलांचा मंद सुगंध पसरला आहे आणि कुठून तरी लांबून मंत्रपठणाचा एक धीर गंभीर आवाज ऐकू येतोय. याच पवित्र आणि शांत वातावरणात आपल्या आजच्या कथेची सुरुवात होते. या कथेचा नायक आहे एक तरुण ब्राह्मण. तो साधासुधा नव्हता, तर महान थेर सारीपुत्त यांचा भाचा होता. त्यामुळे त्याच्यावर अपेक्षांचं एक ओझं होतंच. त्याची एकच तीव्र इच्छा होती, मृत्यूनंतर स्वर्गीय ब्रह्मलोकात स्थान मिळावं, जिथे कोणतंही दुःख नाही, फक्त चिरंतन आनंद आहे. आणि हे ध्येय गाठण्यासाठी तो गेली अनेक वर्ष प्रत्येक महिन्याला एका प्राण्याचा बळी देऊन अग्नियज्ञ करत होता. त्याच्यासाठी हा फक्त एक विधी नव्हता, तर त्याच्या आयुष्याचा, त्याच्या श्रद्धेचा तोच एकमेव आधार होता. पण मग एक दिवस असा येतो जेव्हा त्याच्या या पोलादी श्रद्धेच्या भिंतीला एका साध्या प्रश्नाने तडा जातो. हाच तो निर्णायक क्षण होता जेव्हा खुद बुद्धांचं आगमन त्याच्या आयुष्यात एक वैचारिक वादळ घेऊन येणार होतं. त्याच्या मामांनी, म्हणजे ज्ञानी थेर सारीपुत यांनी त्याला फक्त एक साधा प्रश्न विचारला. बाळा, तू जे काही करतो आहेस तोच योग्य मार्ग आहे हे तुला नक्की कोणी सांगितलं? भाच्याकडे एकच साधं उत्तर होतं, माझ्या गुरूंनी मला हे शिकवलं. तो फक्त एका परंपरेचं अंधानुकरण करत होता, डोळे झाकून, स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता. या एका प्रश्नाने त्याच्या मनाच्या शांत तळ्यात संशयाचा एक मोठा दगड टाकला. ज्या मार्गावर तो इतक्या निष्ठेने चालत होता, तो मार्ग त्याला खरंच त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल की एका मोठ्या भ्रमात अडकवून ठेवेल? त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं. थेर सारीपुत्त आपल्या या गोंधळलेल्या भाच्याला घेऊन थेट बुद्धांकडे पोहोचले. आणि बुद्धांच्या सानिध्यात येताच तिथलं वातावरणच बदलून गेलं. जणू काही एका क्षणात मनातला सगळा गोंधळ, सगळे प्रश्न विरून गेले आणि उरली ती फक्त अथांग शांतता आणि एक विलक्षण स्पष्टता. आणि मग त्या प्रशांत शांततेत बुद्धांनी ती गाथा सांगितली, जे केवळ काही शब्द नव्हते, तर ज्ञानाचं सार होतं. हीच ती शिकवण आहे जी संख्येपेक्षा गुणवत्तेला, कर्मकांडापेक्षा आतल्या जाणीवेला जास्त महत्त्व देते. योच वस्सतं जंतू अग्गिं परिचरे वने एकंच भावितत्तानं मुहूर्तमपि पूजये सायेव पूजना सेय्यो यंच वस्सतं हुतम. या गाथेचा अर्थ खूप खोल आहे. बुद्ध म्हणतात, 100 वर्ष जंगलात राहून अग्नीची पूजा करण्यापेक्षा ज्या व्यक्तीने स्वतःच्या मनाला विकसित केला आहे, जो आत्मज्ञानी आहे, त्याला केलेला क्षणभराचा आदर कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. विचार करा, त्या तरुणाच्या 1200 यज्ञांपेक्षा एका क्षणाची योग्य समज किती मौल्यवान होती. खरी पूजा ही बाहेरच्या कृतीची नाही, तर आतल्या गुणांची आहे. आता हे बघा, हे दोन मार्ग किती वेगवेगळे आहेत. एका बाजूला आहे 100 वर्षांचं यांत्रिक कर्मकांड आणि दुसऱ्या बाजूला आहे एका क्षणाची जाणीवपूर्वक केलेली कृती. बुद्धांच्या या विधानाला सिंहनाद, म्हणजे सिंहाची गर्जना असं म्हणलं जातं. कारण त्या काळात जिथे कर्मकांडालाच सर्वस्व मानलं जायचं, तिथे हे सांगणं की खरी शक्ती तुमच्या आतल्या समजेत आहे, हे खूप धाडसी आणि क्रांतिकारी विधान होतं. या गाथेला आणखी खोलवर समजून घेण्यासाठी चला तिच्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या शब्दावर लक्ष देऊया. हा शब्द म्हणजे या शिकवणीची किल्लीच आहे. तो शब्द आहे भावितत्तानं. हा एक पाली शब्द आहे ज्याचा अर्थ आहे ज्याने स्वतःला विकसित केले आहे, म्हणजे ज्याने आपल्या मनाला, आपल्या चेतनेला घडवलं आहे. इथे आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीराला किंवा पदाला वंदन करत नाही आहोत, तर त्याच्या विकसित मनाला, त्याच्या प्रज्ञेला, त्याच्या करुणेला वंदन करत आहोत. ही पूजा पूर्णपणे आंतरिक गुणांची आहे, बाह्य देखाव्याची नाही. आता मनात प्रश्न येतो की या हजारो वर्षांपूर्वीच्या शिकवणीचा आपल्या आजच्या डिजिटल युगात काय संबंध, जिथे अग्नी नाही पण मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश आहे? चला
ह्या प्राचीन मार्गदर्शकाचा आपल्या आधुनिक कर्मकांडांसाठी कसा उपयोग होतो ते पाहूया. तो अग्नियज्ञ फक्त एक प्रतीक होता. आज आपणही नकळतपणे असे अनेक यज्ञ करत असतो. जरा विचार करा, आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी आपण विचार न करता केवळ सवयीने किंवा सामाजिक दबावाखाली करतो आणि त्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी एक खोटी आशा बाळगून असतो. उदाहरणार्थ, आपलं ऑफिस. दिवसभरात 100 ईमेल्सना उत्तर देणं हे आजच्या काळातलं यज्ञच आहे. आपण व्यस्त आहोत हे दाखवण्याचा एक दिखावा. पण त्याऐवजी मूळ समस्येवर लक्ष केंद्रित करून केलेली एक 15 मिनिटांची प्रामाणिक चर्चा अधिक प्रभावी ठरू शकते. इथेही 100 निरर्थक कृतींपेक्षा एक अर्थपूर्ण संवादच श्रेष्ठ ठरतो. दुसरं उदाहरण म्हणजे आपलं डिजिटल आयुष्य. तासनतास सोशल मीडियावर अर्थहीनपणे स्क्रोल करत राहणं हे सुद्धा एका आधुनिक यज्ञापेक्षा कमी नाही. आपण आपला वेळ आणि लक्ष याची आहुती देत असतो. त्याऐवजी फक्त एक क्षण थांबून जाणीवपूर्वक तो फोन बाजूला ठेवणं आणि एखादं पुस्तक वाचणं किंवा समोर बसलेल्या आपल्या माणसाशी बोलणं हेच त्या भावी तत्त्वानं म्हणजे विकसित मनाला वंदन करण्यासारखं आहे. बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण आता या ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचा? चला, हा एक छोटासा सराव प्रयोग करून पाहूया. हे खूप सोपं आहे. पहिला टप्पा, आपल्या दिवसातील अशी एक गोष्ट ओळखा जी आपण रोज करतो पण तिचा फारसा उपयोग होत नाही. दुसरा टप्पा, स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की या कृतीमागे आपला खरा हेतू काय आहे. आणि तिसरा टप्पा, त्या निरर्थक कृतीऐवजी एक छोटी पण अर्थपूर्ण कृती करा जी आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाईल. आणि त्या तरुणाचं काय झालं? बुद्धांची शिकवण ऐकून त्याच्या मनातील शंकेचं आणि अंधश्रद्धेचं धुकं पूर्णपणे नाहीसं झालं. त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. एका क्षणाच्या योग्य शिकवणीने त्याच्या 100 वर्षांच्या कर्मकांडावर मात केली. ही होती गुणवत्तेची, जाणीवेची शक्ती. आणि हाच प्रश्न आता आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्या आयुष्यात असे कोणते अग्नियज्ञ आहेत जिथे आपण आपली मौल्यवान ऊर्जा आणि वेळ विनाकारण खर्च करत आहोत? आपण कुठे संख्येच्या मागे धावत आहोत आणि गुणवत्तेकडे, खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष करत आहोत? यावर नक्की विचार करा.